तर विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. टीजे का कट्टा या पॉडकास्टवरती मी स्वामीराज भिसे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपल्या या पॉडकास्टवरती वेगवेगळे मान्यवर येत असतात, आपले अनुभव ते सांगत असतात. त्यांच्या अनुभवातून आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात, आपल्याला शिकायला मिळतं. आणि असंच एक उमदं व्यक्तिमत्व, असेच मान्यवर आज आपल्यासोबत आहेत. डॉक्टर नितीन शास्त्री. खरं तर सर हे मुळात एक सहाय्यक ग्रंथपाल म्हणून सरांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे. उत्तम अभ्यासक आहेत, खास करून इतिहासाचे अभ्यासक आहेत. भारताचा स्वातंत्र्य संग्राम आणि भारतानं स्वातंत्र्योत्तर काळामध्ये केलेल्या ज्या महत्त्वपूर्ण लढाया आहेत याचे ते उत्तम अभ्यासक आहेत. त्याचबरोबर या लढायांचे जवळपास हजाराहून अधिक छायाचित्र सरांकडे आहेत. सरांचं या पॉडकास्टमध्ये मी मनापासून स्वागत करतो सर. धन्यवाद. खरं तर सर सुरुवात करूयात तुमच्या बालपणापासून, की तुमचं बालपण कसं होतं ते अनुभवायला, ते ऐकायला आम्हाला मजा येईल. माझा जन्म हा डोंबिवलीचा. बरं. माझी आई ही मोडी तज्ज्ञ होती. वा. आणि त्याच्या आईनं मला इतिहासाची गोडी लावली. क्या बात आहे. माझ्या लहानपणापासून मला डॉक्टर PM जोशी, विगो खोबरेकर, बम पुरंदरे, वा, प्राध्यापक ग खरे, वा वा, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, क्या बात, दत्तोवन पोद्दार, अशा महान व्यक्तिमत्वांना, महान इतिहासकारांना अगदी जवळून बघता आलं. वा. आणि त्याच्यामुळे एक इतिहासाची गोडी निर्माण झाली. आणि म्हणून नंतर मी SSC पास झाल्यानंतर मी कला शाखा निवडली. 10वी कधी पास झाला साधारण? 10वी नाही, माझी जुनी SSC आहे. मी 74 साली जुनी SSC पास झालो. आणि त्याच्यानंतर मी कला शाखा निवडली आणि पार्ले महाविद्यालयात तिथे प्रवेश घेतला. आणि माझ्या सुदैवानं पार्ले कॉलेजमधले त्यावेळचे आमचे सगळे सर जे होते हे प्रकांड पंडित होते. वा. वसंतदेव हिंदीचे होते. क्या बात आहे. शर्मा सर हिंदीला होते. पत्की सर, मांजरेकर सर इंग्रजीला होते. सिकवेरा सर, मस्कारने सर हे इतिहासाला होते. गीते सर संस्कृतला होते. मायदेव सर संस्कृतला होते. आणि कॉलेजच्या त्या सगळ्या वर्षात आम्ही ह्या कधी प्राध्यापकांच्या हातात एक पुस्तक कधी बघितलं नाही. पण त्यांना आम्ही जे काही विचारायचो ते सगळं त्यांना मुखोद्गत असायचं. वा वा. की देव सरांनी त्यावेळेला आम्हाला हिंदीला रश्मिरथी होतं. देव सरांनी 74-75 मध्ये आम्हाला जे रश्मिरथी शिकवलेलं आहे ते आजही राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांचं रश्मिरथी मला अर्ध्याहून अधिक रश्मिरथी आठवतं. वा. की श्रीकृष्णानं जे शिष्टाईला गेलेलं आहे त्यावेळेला केलेलं जे वर्णन आहे कि दो न्याय अगर तो आधा दो मगर उसमें भी यदि बाधा हो तो दे दो केवल 5 ग्राम, रखो अपनी धरती तमाम, हम उसी में खुशी से खाएंगे, परिजन पर हसी न उठाएंगे, पर दुर्योधन वह भी दे न सका, आशीष समाज के ले न सका, उल्टे हरि को बांधने चला. त्याच्यानंतर कवीनं जे लिहिलेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे. जब नाश मनुष्य पर छाता है पहले विवेक मर जाता है. वा. हे सगळे सर जे होते साधारण 50 वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. हो, पण सरांनी जे शिकवलंय ते अजूनही लक्षात आहे. वा. सर या बालपणामध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही आम्हाला सांगताय की या सगळ्या लेखकांचे, विचारवंतांचे संस्कार तुमच्यावरती होत राहिले. पुढच्या काळामध्ये तुम्ही BA झालात, लायब्ररीयन सायन्सचा कोर्स आपण केलात. खरं तर असा विचार येतो की लायब्ररीयन सायन्स म्हटलं की माणूस ग्रंथपाल आणि या भूमिकेकडे जाईल. इतिहासाचं वेड कधी लागलं, त्याचे अभ्यासक म्हणून तुमची ख्याती कशी निर्माण झाली? आईनं मला इतिहासाची आवड हे दिली. चांगलं काय आहे, इतिहासाकडे बघावं कसं, या सगळ्या इतिहासकारांनी एक दृष्टी दिली, एक जाणीव करून दिली की इतिहासाकडे इतिहास म्हणून बघा, त्याच्याकडे भावनेच्या भरात वाहून जाऊ नका. वा वा. म्हणून हे केलं. आणि नंतर मी माझ्या सुदैवानं मला काही चांगल्या प्रोजेक्ट्सवरती काम करायला मिळालं. ज्यावेळेला मी अतिशय तरुण होतो त्यावेळेला साहित्य संस्कृती मंडळ आणि मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचं इतिहास संशोधन मंडळ यांनी जिल्हावार स्वातंत्र्य आंदोलनाचा इतिहास, त्याची साधनं गोळा करायचा एक प्रयत्न केलेला होता. आणि त्याच्यामुळे
मी 16-17 वर्षाचा असताना मला संपूर्ण महाराष्ट्रात, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात अनेक स्वातंत्र्य सैनिकांना भेटता आलं. वा वा. त्यांच्या तोंडून त्यांनी जी कामगिरी केली ही ऐकायला मिळाली. माझ्या सुदैवानं मी त्यावेळेला वसंतदादा पाटलांना भेटलो होतो, नाथा लाडना भेटलो होतो. वा. त्याच्यानंतर यशवंतराव चव्हाण त्यावेळेला उपपंतप्रधान होते. साताऱ्याजवळ कराडजवळ कुंडल म्हणून एक गाव आहे. हो. तिथे आजही पत्री सरकारमधल्या स्वातंत्र्य सैनिकांचा किंवा आता त्यांच्या कुटुंबियांचा एक मेळावा दरवर्षी भरतो. त्या कुंडलला मी यशवंतराव चव्हाण उपपंतप्रधान असताना भेटलेलो होतो आणि त्यांच्या तोंडातून मला पत्री सरकारची सगळी हकीकत ऐकायला मिळालेली होती. तो सगळा विलक्षण काळ होता. सर वय काय होतं त्यावेळी तुमचं? मी त्यावेळेला 18-19 वर्षाचा होतो. 18-19व्या वर्षी हे संशोधन आपलं सुरू होतं. मला हे माझं सुदैव की मला ह्या प्रोजेक्टवरती काम करायला मिळालं. वा. सर या काळातले म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की स्वातंत्र्यवीर सैनिक म्हणजे सैनिकांना तुम्ही भेटत होतात, पत्री सरकार तुम्हाला सगळा अनुभवायला मिळाला, ऐकायला मिळाला. हे सगळे अनुभव त्यातला एखादा क्षण जो अंगावरती शहारा आणणार आहे. ती पिढी कशी होती याचा एक तुम्हाला साधे सांगतो. नाथा लाड त्यावेळेला थोडे आजारी होते, पॅरालिसिसमधनं उठलेले होते, पण सायकल चालवायचे. पायात ताकद एवढी होती की एका हातानं हँडल धरायचे आणि एका पायानं पॅडल मारलं की ते पॅडल वरती यायचं एवढे. आणि असं करत त्यांनी जवळपास 30 किलोमीटर सायकल चालवलेली होती वयाच्या 76-70व्या वर्षी. बरं असं नाही की त्यांना गाडी घेणं शक्य नव्हतं किंवा काही लोक कार घेऊन आलेले होते किंवा ट्रॅक्टर्समधनं जात, पण नाही, माझा त्रास मी कोणाला देणार नाही, सायकल आहे ती सायकल मी चालवणार आणि तिकडे जाणार. ही पिढी जी होती ही ज्याला निर्व्याज म्हणतो ना तशी होती. कोणत्याही श्रेयाचं म्हणा किंवा कामाचं फुशारकी त्यांनी कधीच मारली नाही. ते म्हणायचे स्वातंत्र्य आम्ही मिळवलं, हे आमच्यासाठी मिळवलं, हे टिकवायचं तुमचं काम आहे. वा. मला ह्याच्यात एक गोष्ट सांगायची आठवते. अमेरिकन स्वातंत्र्यानंतर नाथा लाड जे म्हणाले होते की स्वातंत्र्य टिकवायचं काम आता तुमच्या पिढीचं आहे. नेमकी अशीच गोष्ट अमेरिकन स्वातंत्र्य मिळालं, लॉर्ड कॉर्नवॉलिसनं शरणागती पत्करली आणि त्याच्यानंतर सगळे स्वातंत्र्य सैनिक एकत्र बसून आता काय करायचं याच्या विचारविनिमय करत होते. त्यावेळेला थॉमस जेफरसन की ज्यानं स्वातंत्र्याचा जाहीरनामा लिहिलेला होता आणि नंतर पुढे तो अमेरिकेचा 3रा राष्ट्राध्यक्ष झाला, तो आपल्याच तंद्रीत त्या खोलीतून बाहेर आला. खोलीच्या बाहेर एक वृद्ध स्त्री उभी होती. तिनं त्याला विचारलं की वेल माय सन, व्हॉट हॅव यू चोजन, अ मोनार्की ऑर अ डेमोक्रेसी. तो स्वतःच्याच तंद्रीत होता. त्यानं त्या बाईकडे बघितलं पण नाही. ती वृद्ध बाई त्याची आई होती. त्यानं न बघता दिलेलं उत्तर जे आहे ते इतिहासात अजरामर झालेलं आहे आणि ते उत्तर आपण प्रत्येकानं आपल्या हृदयात कोरून ठेवलं पाहिजे. त्यानं सांगितलं अ डेमोक्रेसी बट इफ यू कॅन कीप इट. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. अ डेमोक्रेसी इफ यू कॅन कीप इट. आपल्या पूर्वसुरींनी आपल्याला हे सगळं मिळवून दिलेलं आहे आणि हे मिळवल्यानंतर आपण एका लोकशाही, संविधानिक लोकशाहीचा मार्ग आपण घेतलेला आहे आणि हे टिकवणं, ही लोकशाही बळकट करणं, हे राष्ट्र बळकट करणं ही आपली जबाबदारी आहे. ही जबाबदारी आपल्यावरती आपल्याला पूर्वसुरींनी दिलेली आहे आणि आपल्याला ती पार पाडायची आहे. ते ऋण, आपल्या पूर्वसुरींचं ऋण आपल्याला फेडायचं आहे. वा, अगदी खरं आहे सर. सर 18-19व्या वर्षी तुम्ही स्वातंत्र्य सैनिकांना भेटत होतात, त्यांचे अनुभव तुम्ही गोळा करत होतात. हे सगळं एका बाजूला. तुमचा दुसरा एक अभ्यास आहे, म्हणजे जसं स्वातंत्र्य संग्राम तुम्ही अभ्यासला आहे तसाच स्वातंत्र्योत्तर कालखंडही तुम्ही मोठ्या प्रमाणात अभ्यासला आहात. भारतानं ज्या मुख्य 5 लढाया केल्या त्याचे तुम्ही उत्तम अभ्यासक आहात. सर हे जे वेड आहे
स्वातंत्र्य लढायांचं त्याचा अभ्यास करण्याचं वेळ, हे वेळ कुठून आलं? सर झालं असं की 1999मध्ये कारगिल झाल्यानंतर लगेचच म्हणजे 27 जुलैला आपण कारगिल जिंकलं आणि 4 दिवसात मी श्रीनगरला पोचलेलो होतो, तो सुद्धा मोटरबाईकवरती. बापरे, मुंबईतून? मुंबईतून म्हणजे मुंबईतून जम्मूपर्यंत आम्ही गाड्या रेल्वेनं घेऊन गेलो. मी ती कारगिल मोटरबाईक एक्सपिडिशन म्हणून हे केलेली होती. आणि झालं होतं असं की मी युनिव्हर्सिटीचा जॉब सोडून 90मध्ये जॉब सोडला होता आणि मी पर्यटन क्षेत्रात आलेलो होतो. आणि त्या ह्याच्यात ज्या वेळेला 99मध्ये कारगिलचं युद्ध सुरू झालं आणि लोकांना विचारायला लागलं की अरे काश्मीरला येता का, त्यावेळेला लोक म्हणायचे की अरे काश्मीरला जाऊन गोळ्या खायच्यात का. मग माझे सुबोध खंडेलवाल म्हणून एक बॉस होते, आमचं हे चाललं की आता करायचं काय. म्हटलं सर असं काहीतरी केलं पाहिजे की डिस्पाईट कारगिल वॉर काश्मीरमध्ये टुरिझम शिल्लक आहे हे आपण दाखवूया. मग त्याच्यातून ती मोटरबाईकची कल्पना निघाली, एक्सपिडिशन करायची. आणि मी त्या ह्याच्यात जम्मू ते मुंबई असा प्रवास हा 100cc कावासाकी बजाजवरती केला. मी आणि माझ्याबरोबर पाच जण होते. रत्नाकर कपिलेश्वर होता, दिनेश पाटील होता, विजय कुदळे होते, कुलकर्णी म्हणून एक जण होते. आम्ही असे 5 जण 3 बाईक घेऊन आम्ही हा सगळा प्रवास केला. हा प्रवास करेच तोपर्यंत मला वाटायचं आपण ग्रंथालयात होतो, आपलं वाचन खूप चांगलं आहे. पण हा प्रवास करताना मला जाणवलं की आपल्याला आपल्या स्वतःच्या सैन्य दलांची गाडी मात्र माहिती नाही आहे. आणि त्याच्यामुळे मी नंतर ज्या वेळेला परत आलो त्यावेळेला मी ह्याचा अभ्यास सुरू केला. सर यातच थांबवतो की असं का वाटलं की आपल्याला आपल्या सैन्य दलाची अजिबातच माहिती नाही? असं काय बघितलं होतं तिथं? असं बघितलं म्हणजे कारगिलमध्ये मी जे काही बघितलं ते विलक्षण होतं, विलक्षण. मी माझ्या आयुष्याच्या शेवटापर्यंत मी 2 गोष्टी कायम लक्षात ठेवीन. एक, मी 6 डिसेंबर 92ला अयोध्येत होतो आणि दुसरं मी कारगिलला होतो. आणि मला त्याचा अभिमान आहे. आपल्या सैनिकांनी जे काही केलेलं आहे, ज्या वातावरणात सामान्य माणूस राहू शकणार नाही, ज्या वातावरणात किंवा सैनिकांना सुद्धा तिथे राहणं फार कठीण होतं, इथे या वातावरणात ते नुसतेच राहिले नाहीत तर 13,000-14,000 हजार फूट उंचीवरती जिथे साधा श्वास घेणं कठीण पडतं तिथे हे बंदुका घेऊन वरती गेले. आणि ही सगळी ठाणी जी होती, जी पाकिस्ताननं काबीज केलेली होती किंवा पाकिस्तान वरती उंच शिखरावरती जाऊन बसलेला होता, त्यांना तिथून खंदून काढायचं हे अति दुर्घट काम हे आपल्या सैनिकांनी केलं. जगात अशा फक्त 2दा अशा लढाया झालेल्या आहेत. एक दुसऱ्या महायुद्धात काराकोरमची लढाई आहे आणि कारगिलची लढाई आहे. आणि विशेष हे आहे की दोन्ही लढायांच्या मध्ये आपले भारतीय सैनिक जे होते ते विजयी झालेले आहेत. वा. तानाजी जसा सिंहगडचा डोंगगिरीचा किल्ला नाही, डोंगगिरीचा कडा हा जो चढून गेला आणि त्यानं वरती जाऊन जी लढाई केली आणि सिंहगड जिंकला, नेमकं तशाच प्रकारच्या ह्या सगळ्या लढाया होत्या. आणि आपल्या भारतीय सैनिक, सांगायला अभिमान वाटतो की आपल्या भारतीय सैनिकांनी हे असे पराक्रम एकदा नाही, 2दा नाही, अनेकदा केलेले आहेत. दुर्दैवानं लष्करातल्या सगळ्या गोष्टी लगेचच बाहेर येत नाहीत, त्या कालांतरानं बाहेर येतात. ह्या ह्याच्यात आपण त्या शिकायच्या असतात. आपल्या बरोबरच्या लोकांना, आपल्या नंतरच्या पिढीला ह्या आपण सांगायच्या असतात. आणि हे सांगणं हे महत्त्वाचं आहे, कारण आपण लहानाचे मोठे झालो ते राम, कृष्ण, शिवाजी आणि महाराणा प्रताप यांच्या कथा ऐकत आपण मोठ्या झालेलो आहोत. यांच्या बरोबरीनं आता आपण आपल्या स्वतंत्र भारताच्या सैनिकांनी जी कामगिरी केलेली आहे ही आपण आपल्या पुढच्या पिढीला आपण दिली पाहिजे. तो आपला ठेवा आहे. खरं आहे. सर, तुमचा अभ्यास, तुमचं एकूणच निरीक्षण, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन केलेले रिपोर्टाज
हे खूपच भन्नाट आहेत. मला 1900 जी काही 47, 62, 1965, 1971 आणि 1999 या लढायांच्या संदर्भात आम्हाला अगदी थोडक्यात आपण जर माहिती दिली तर जेणेकरून विद्यार्थ्यांना त्या लढाईंची आणखी जाणीव नेमकेपणानं होईल. आजची मुलं जी आहेत ना हे कम्प्युटर साहेब आहेत. अगदी स्वतःच्या शिक्षकांपेक्षा त्यांचा गुगल गुरुवरती जास्त विश्वास आहे. सो पण गुगलवरती अशा गोष्टी खूप आहेत. हो, म्हणजे तुम्ही गुगलवरती जा आणि द बॅटल ऑफ रेझांगला की ज्याच्यावरती आता 120 बहादूर हा सिनेमा आलाय. तुमच्यापैकी अनेकांनी हा सिनेमा बघितला असेल. माझं तुम्हाला सांगणं काय आहे की तुम्ही तरुण आहात, जोपर्यंत फिजिकली फिट आहात ना तोपर्यंत एकदा लडाखला जा. लडाखला जाऊन ती रझांगलाची समरभूमी जी आहे, ते रणांगण जे आहे ते पहा. त्या रझांगलेला ज्या ठिकाणी हे युद्ध झालं, 120 जणांनी, एक नाही दोन नाही तब्बल 3000 चिन्यांना तिथे ठार केलं. वा. आणि त्याच्यामुळे चिनी खाली उतरून चुशूलच्या धावपट्टीकडे आले नाहीत आणि लडाख तिथे तसंच राहिलं, आपल्या हातात राहिलं. हे जे हे प्रत्यक्ष बघा. त्या ठिकाणी आज सिव्हिलियन्स जाऊ शकतात. तिथे रझांगलाला एक मोठं युद्ध स्मारक झालेलं आहे. चुशूलची जी लढाई झालेली आहे तिथे एक युद्ध स्मारक झालेलं आहे. तुम्ही ते आवर्जून बघा. हे बघण्या इतकं तुम्हाला वेळ नाही मिळाला तर दिल्लीला जा. दिल्लीजवळ गुरगाव आहे. त्या गुरगाव दिल्ली हरियाणा ही जी वेस आहे ह्या हद्दीवरती इथे एक रझांगला स्क्वेअर, रझांगला चौक म्हणून एक मोठा चौक तयार करण्यात आला आणि तिथे या सगळ्या अहीर वीरांचं स्मारक केलेलं आहे. वा. आपण पुण्यात आहोत. पुण्यात अनेक ठिकाणी लष्कराचे कॅम्प्स आहेत किंवा लष्कराच्या खुणा आपल्याला बघायला मिळतात. तसंच एक युद्ध स्मारक घोरपडीला आहे. हो. त्या घोरपडीला जेवढे परमवीर चक्र विजेते आहेत त्या परमवीर चक्र विजेत्यांचे पुतळे लावलेले आहेत. आणि त्याच्यात एक पुतळा आहे कुमाऊ रेजिमेंटच्या मेजर शैतान सिंगचा. तो जाऊन बघा आणि त्याच्यापासून प्रेरणा घ्या. सर, तुम्ही मेजर शैतान सिंग यांचं नाव काढलं. मगाशी मी तुमच्या तोंडून त्यांचा इतिहास थोडाफार ऐकत होतो, त्यांच्याविषयी सांगा. मेजर शैतान सिंग हे धौलपूरचे, राजस्थानचे भाटी, मेजर शैतान सिंग भाटी यांची नेमणूक कुमाऊ रेजिमेंटमध्ये झालेली होती. आणि नंतर ज्या वेळेला 62मध्ये चिन्यांचा इकडे हल्ला येईल असा अंदाज आला त्यावेळेला मुख्यालयाला त्यांना सांगितलं की तुम्हाला माघार घ्यायची असेल तर तुम्ही माघार घ्या, काही हरकत नाही, ठाणं सोडा आणि परत या. याने आपल्या जवानांना सांगितलं, मला मुख्यालयानं सांगितलेलं आहे की माघार घ्यायची तर माघार घ्या, पण मी ठरवलं आहे मी माघार घेणार नाही. तुमचा निर्णय काय असेल तर तुम्ही निर्णय घ्यायचा. एक जात सगळ्या जवानांनी, ती सी कंपनी, लष्कराच्या भाषेत त्याला चार्ली कंपनी असं म्हणतात, या सी कंपनीमध्ये 120 जवान होते. 120च्या 120 जवानांनी हे सांगितलं की आम्ही कोणीही परत जाणार नाही. जे व्हायचं असेल, सोक्षमोक्ष जो काही लागायचं असेल तो इथेच लागेल. एक जण आला, तो म्हणाला माझ्या घरातला मी 3ऱ्या पिढीचा जवान आहे, मी परत जाऊ. आजपर्यंत माझ्या आजोबांनी, माझ्या वडिलांनी शत्रूला पाठ दाखवलेलं नाही आहे. मी जर का परत गेलो तर आजोबांच्या समोर कोणत्या तोंडानं उभा राहू. दुसऱ्यानं सांगितलं मी जर का परत गेलो तर माझी बायको मला घरात घेणार नाही, त्याच्यामुळे आम्ही कोणीही जाणार नाही. आणि इथे ह्या ठिकाणी ह्या 120पैकी 117 जण, 3 जशी लढाईला तोंड लागलं तसं 3 जणांना शैतान सिंगनं खाली पाठवलं, खालच्या तळावरती पाठवलं आणि सांगितलं वरती खाली जाऊन सांगा आमच्यावरती हल्ला झाला आणि आम्ही हे ठाणं लढवतोय. हल्ला झालेला आहे ना हा 18 नोव्हेंबर रात्र, मध्यरात्र आणि 19 नोव्हेंबरची पहाट, या दिवशी हा 1962 इथे हा हल्ला झालेला आहे. चिन्यांच्याकडे
अत्याधुनिक शस्त्र होती, टॉमी गन होत्या, ब्रेन गन होत्या. आपल्याकडे 303 रायफल्स शिवाय आपल्याकडे काही नव्हतं. त्यांच्याकडे मॉर्टर्स म्हणजे तोफखाना हा होता. जसे यांच्यावरती हल्ला झाला, समोर एक त्यांनी शैतान सिंगनं पोस्ट उभं केलेलं होतं की चिनी काही कसे येत आहेत त्याची आम्हाला खबर देत जा. चिनी 1 किलोमीटरवरती आले. समोरच्या माणसानं वायरलेसवरती सांगितलं, साप 1000 गज नो फायरिंग, 500 गज नो फायरिंग, 400 गज नो फायरिंग, 300 गज फायर. आणि 117 बंदुका ह्या चिनांच्यावरती कडाडल्या. पहाटे साधारणतः 3-3:30ची वेळ होती. एकही चिनी वाचला नाही. अर्ध्या तासात दुसरा हल्ला आला. समुद्राच्या लाटा जशाही किनाऱ्यावरती आदळत असतात तशा प्रत्येक अर्ध्या तासाच्या अंतरावरनं त्यांच्यावरती हल्ले होत होते. जोडीला तोफांचे हल्ले व्हायला लागले. तोफखान्याचा मॉर्टर फायर ज्याला म्हणतात त्याचे हल्ले व्हायला लागले. एक एक जवान कामी यायला लागला. आणि 5व्या हल्ल्यानंतर सगळं शांत झालं. खालून बेसवरनं ऑपरेटर जो होता तो ऑपरेटर वायरलेसवरती चार्ली कंपनीला सतत हे करत होता की बाबा वरती काय चाललंय, आम्हाला कळवा, आम्हाला कळवा. काही कळलं नाही. अख्खा ऑक्टोबर गेला, नोव्हेंबर गेला, डिसेंबर गेला, मार्च गेला, एप्रिल मे महिन्याची सुरुवात झाली आणि एक गुराखी खाली आला. आणि त्यानं सांगितलं, जसं बर्फ वितळायला लागलं तसं तो गुराखी खाली आला आणि सांगितलं वरती प्रेतं पडलेली आहेत. मग आपले लोक रेड क्रॉसच्या लोकांना घेऊन वरती गेले आणि त्यांनी जे काही बघितलं ते विलक्षण होतं. आपल्या सैनिकांनी, आपल्या हौतात्म्यांनी तो क्षण अजरामर करून टाकलेला होता. एकाही सैनिकाच्या बंदुकीत गोळी राहिलेली नव्हती. कोणाकडेही कसलंही ॲम्युनिशन राहिलेलं नव्हतं. मेजर शैतान सिंग त्याच्या हातात बंदूक होती आणि ती त्यानं कडाडून पकडलेली होती. ते हात हे करून त्याचं शव त्या बंदुकीपासून बाहेर करायला लागलेलं होतं. दाहिया म्हणून एक मेडिकल ऑर्डरली होता. त्या ऑर्डरलीच्या हातात मॉर्फिनची सिरिंज जी होती ती तशीच्या तशीच होती. पण त्या दाहियाच्या खांद्यावरती त्याचं शीर राहिलेलं नव्हतं. बहुधा तो धावत असताना मॉर्फिन कोणाला तरी द्यायला चालला होता, त्यावेळेला एक गोळा लागून तो तिथे ठार झालेला होता. या सगळ्या हे बघितल्यानंतर तिथल्या लोकांना इथे काय संग्राम झाला असेल. चिनी तर असे होते की चिन्याने आपल्या लोकांची प्रेतंसुद्धा परत नेलेली नव्हती. ती प्रेतं पण तिथेच पडून राहिलेली होती. त्या ह्याच्यावरून त्यांना कळलं की ह्या 120 बहादुरांनी 1 नाही 2 नाही तब्बल 3000 सैनिक तिथे ठार केले. महाराणा प्रतापचा जो हळदी घाटीचा संग्राम आहे याची तुलना फक्त त्या संग्रामाशी होऊ शकते. राजा मानसिंगचं जे सैन्य होतं 2 लाखाचं सैन्य आणि त्याच्यावरती 15,000चं सैन्य घेऊन महाराणा प्रताप तुटून पडलेला होता. आणि ती हळदी घाटीची सगळी माती जी होती ती राजपुतांच्या रक्तानं जशी लाल झाली होती तसं हे रझांगला ठिकाण आपल्या 120 जवानांच्या बहादुरीनं, 120 जवानांच्या शौर्यानं, त्यांच्या रक्तानं ही माती इथली पावन झालेली आहे. ही माती जाऊन बघणं, तिथे जाऊन ह्या वीरांना नमन करणं आयुष्यात एकदा तरी करा. वा, जरूर करा. हे माझं तुम्हाला आव्हान आहे. अंगावरून सरसरून काटा आलाय सर हा प्रसंग ऐकताना. आहे आपल्या सैनिकांनी चीनच्या युद्धात नॉर्मली चीनचं युद्ध म्हटलं की आपण म्हणतो की आमचा इथे पराभव झाला. एक कायम आपल्या तरुण पिढीनं लक्षात ठेवलं पाहिजे. जसा पहिल्या महायुद्धात जर्मनी आणि तुर्कस्तानचा पराभव झाला आणि त्यांना शरणागती पत्करायला लागली, जसा दुसऱ्या महायुद्धात जपान आणि जर्मनीचा आणि इटलीचा पराभव झाला आणि त्यांना शरणागती पत्करायला लागली, तसं 62च्या युद्धात आपलं झालेलं नव्हतं. आपला फक्त एक विभाग तिथे लढत होता जिथे आपली तयारी नव्हती,
जिथे आपल्याला चांगलं नेतृत्व नाही मिळालं, विशेषतः अरुणाचल म्हणजे नेपा भागात जिथे आपल्याला चांगलं नेतृत्व मिळालं नाही, तिथनं आपल्याला माघार घ्यायला लागली. जिथे चांगलं नेतृत्व मिळालं त्या ठिकाणी आपण चिन्यांना फटकवून काढलं. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. असंच एक ठिकाण होतं. त्या ठिकाणी राजपुताना रायफल्स होती. त्याचे कमांडिंग ऑफिसर होते महावीर सिंग त्यागी. ज्या वेळेला ह्यांचा चिन्यांचा हल्ला यांच्यावरती आला त्यावेळेला ह्यांनी हे ठाणं लढवलं. पण कालांतरानं थोड्या वेळानंतर ह्यांचं सगळं साधनसामुग्री जी होती, ॲम्युनिशन जे होतं ते सगळं संपलं. मग जे जवान वाचले होते त्या जवानांना ह्यांनी महावीर सिंग त्यागींनी एकत्र केलं आणि त्यांना सांगितलं, वेल बॉईज, सो फार यू हॅव शोन एनिमी हाऊ राजपूत फाईट्स, लेट शो एनिमी हाऊ राजपूत डाईज. आणि रिकाम्या बंदुकांच्यावरती संगिनी लावून, बायनेट्स लावून हे 60 जणं तोंडावरती बोलो सियावर रामचंद्र की जय हा राजपुताना रायफलचा वॉरक्राय तोंडावरती घेऊन हे शत्रूवरती तुटून पडले. आणि या 60 जणांनी एक नाही, दोन नाही, तब्बल 300 चिन्यांना तिथे ठोकून काढलं. वा, हा इतिहास आहे. हा इतिहास आपण आपल्या पुढच्या पिढीला सांगितला पाहिजे. व्हाय टेल हिस्ट्री ऑफ डिबॅकल्स? देर आर सो मेनी स्टोरीज ऑफ व्हॅलोर इन 1962 ऑल्सो. ह्या आपण शाळांच्यात सांगितल्या पाहिजेत, कॉलेजमध्ये सांगितलं पाहिजेत, आपल्या मुलांना सांगितल्या पाहिजेत, मुलींना सांगितल्या पाहिजेत, नातवांना सांगितल्या पाहिजेत. आणि म्हणून हे आज तुम्ही जे काही हे करताय याचं महत्त्व त्याच्यासाठी आहे, कारण हा विचार आपली तरुण पिढी पुढे नेणार आहे. खरं आहे. हा देश वाचवण्यासाठी, तुम्ही आम्ही सुरक्षित राहण्यासाठी ज्या ज्या जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्याच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाची आपण सर्वांनी नक्की काळजी घेतली पाहिजे. कारण ती माणसं आहेत म्हणून आपण आहोत, ती आपल्यासाठी लढत आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत. हाच एक विचार सर आपणाला सातत्यानं सांगत आहे. अगदी बरोबर आहे. ते कवी प्रदीपचं गाणं आठवतं तुम्हाला? अगदी. जब अंत समय आया तो कह गए कि अब मरते हैं, जी, खुश रहना देश के प्यारो, अब हम तो सफर करते हैं. हे खरं आहे. खरं आहे की या चिनी युद्धात एक एक जवानानं 10-10, 15-15 जवानांना तो भारी पडलाय. खरं आहे. आणि अशा आपल्या सैन्य दलात अनेक घटना झालेल्या आहेत. आपण आपल्या इथे जे छायाचित्र प्रदर्शन लावलंय त्या ह्याच्यात तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बघता येतात. यस सर. सिंधू से सिंदूर तक अशी एक कार्यशाळा आपण आता 7 तारखेला घेतोय. हो. तुम्ही त्याचे एक महत्त्वाचे भाग आहातच. सर, या कार्यशाळेत काय होणार आहे, कसं ऐकायला मिळणार आहे, विद्यार्थ्यांनी त्याचा का लाभ घेतला पाहिजे या संदर्भात सांगा. मित्रांनो, या कार्यशाळेच्या पहिल्या भागात ज्या लोकांचं दर्शनसुद्धा दुर्लभ असतं अशा लोकांना, अशा व्यक्तींना, लोकांना नाही मग अशा व्यक्तींना जनरल पाटणकर आहेत, विनायक पाटणकर, जे 1999 श्रीनगरची जी डिव्हिजन होती त्याचे जनरल ऑफिसर इन कमांड होते. सगळं कारगिल कसं घडवायचं हे सगळं त्यांनी केलेलं आहे. वा. ब्रिगेडियर हेमंत महाजन आहेत की ज्यांनी मराठा लाईट इन्फंट्रीचं नेतृत्व केलेलं आहे. त्याच्याचबरोबर आज ही व्यक्तिमत्व सामरिक शास्त्रामधली तज्ज्ञ मंडळी आहेत. शत्रू काय करणार आहे याचा अंदाज त्यांच्या लिखाणातून, त्यांच्या बोलण्यातून हा कायम येत असतो. तुम्ही जे इंस्टाग्राम, फेसबुक यांना इतरांना जसं फॉलो करता तसं यांना पण फॉलो करा. त्यांच्याकडून तुम्हाला चांगलं संदेश मिळेल. काय शत्रू आपले काय करतायत, याच्या पुढची वॉर्स जी आहेत ना, ही नुसतीच रणांगणावरती लढली जाणार नाही आहेत, ही बंद खोलीमध्ये पण लढली जाणार आहेत. आपण वाचतो की चिनी सायबर जे हे करतात त्यांनी भारताच्या कोणत्या तरी एका बँकेच्या
वेबसाईटवरती बदल घडवून आणला, हे केलं किंवा ती साईट हॅक केली. वॉरफेअर आता फार हे तंत्रज्ञान जसं वाढत चाललेलं आहे तसं युद्धाचे आयाम बदलत चाललेले आहेत. तुमच्यासारखी तरुण मंडळी लष्कराला लागणार आहेत की ज्यांना कॉम्प्युटरमध्ये डोकं आहे, सायबर वॉरफेअरमध्ये डोकं आहे. खरं. हां, नुसतंच गेम खेळायचे त्याच्याऐवजी तुमचं डोकं इथे लावा, लष्कराला सहाय्यभूत व्हा. लष्करात जाण्यासाठी प्रत्येकाला सैनिकच व्हायला पाहिजे असं नाही. तुम्ही तंत्रज्ञ होऊ शकता, तुम्ही इस्रोमध्ये जाऊ शकता, तुम्ही DRDOमध्ये जाऊ शकता, तुम्ही सेकंड लाईन ऑफ कमांडमध्ये जाऊ शकता, तुम्ही नागरी संरक्षण दलात जाऊ शकतात. तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातनं तुम्ही देशाची सेवा करू शकता. खरं. हे करणं हे महत्त्वाचं आहे. वा. तर विद्यार्थी मित्र, ज्या पद्धतीनं सर आपल्याला या एकूणच युद्धभूमीवरच्या कथा सांगतायत, माझ्या अंगावरचा काटा अजूनही गेलेला नाही सर. त्या माणसांनी केलेला संग्राम हा म्हणजे शब्दात न सांगण्यासारखा आहे. आणि तो अनुभवण्यासाठी दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजी टिकाराम जगन्नाथ कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खडकी येथे आपण सिंधू से सिंदूर तक या कार्यशाळेचं आयोजन केलं आहे. या जवानांना, या लोकांना आपल्याला ऐकायला मिळणार आहे एक या देशाचा इतिहास, जो केवळ आणि केवळ बंदुकीच्या साह्यानं नाही तर मनगट आणि मेंदूच्या साह्यानं लढला गेला आहे. ज्यांनी देश स्वातंत्र्य व्हावा, देश अबाधित राहावा यासाठी, या देशाच्या एकूणच मातीसाठी आपलं प्राण याच मातीमध्ये वेचलेले आहेत, अशा लोकांना आपल्याला ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे आपण आवर्जून या कार्यशाळेला या सहभागी व्हा आणि अनुभवा या देशाचा एक ज्वलंत इतिहास. भेटूया अशाच माणसांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत मनापासून धन्यवाद. सरांचे या TJ का कट्टा या पॉडकास्टवरती मी मनापासून आभार व्यक्त करतो सर. धन्यवाद. सरांना आत्ता फक्त सरांचं आपण काय म्हणूयात की ट्रेलर बघितला आहे, पिक्चर बघायला 7 तारखेला या. धन्यवाद.